महाराष्ट्राने पावन झालेल्या रायगड किल्ल्याच्या पवित्र भूमीमध्ये आपल्या ग्रुपचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सर्वप्रथमतः माझी ओळख करून देतो। माझे नाव रुपेश झोरे। याच्या अगोदर रायगड हा तुम्ही कधी पाहिला असाल किंवा नसाल, पण रायगड किल्ला मी तुम्हाला आज हा प्रत्यक्षात दाखवणार आहे। रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची हाईट आहे 2851 पाहता तो महत्ता 1375 फुटावरती आज आपण उभे आहोत। रायगड किल्ल्याला मूळ नाव होतं रायरीचा डोंगर। स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये विल्हा तालुका राजाना राजगड ही राजधानी अपूर्ण पडत होती, म्हणून जावलीच्या चंद्रराव मोरेंकडून राजाने हा रायरीचा डोंगर 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला। 15 मे 1656 ते 1670 या गडाची बांधकाम झाले आणि हा गड बांधायला 14 वर्ष लागली। 14 वर्षामध्ये गडावरती काय काय बांधलं? 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या, 350 इमारती बांधल्या। ही गडाची मागची बाजू। आज आपण गडावरती आलो मागच्या बाजूनी, आणि जर गडावरती आपण पायी मार्गाने आलो असतो तर समोरची बाजू। ही समोरची बाजू, ही मागची बाजू। या दरवाज्यातून आलो पालखी दरवाजा। पालखी दरवाजाच्या विरुद्ध दिशेला मेणा आणि पालखी ही सरळ एक आडवी भिंत आहे। या भिंतीला इथे 6 दरवाजे आहेत। या दरवाज्यातून आलो की ना समोरच्या असे 6 आहेत। याला म्हणतात राणी महल। महाराजांना राण्या किती होत्या माहिती आपल्याला? 8 राण्या होत्या। महाराजांची पट राणी सईबाई राजगडला राहायची, पुतलाबाई खाली पाचांमध्ये आईंच्या सेवेला राहायच्या आणि उरलेल्या साऱ्या गडावर राहायच्या। एका राणीसाठी हा एवढा एक महल, एकाला एक लागून 6 झाल्या 6 घर। महाराजांच्या 8 राणीची नाव आहेत सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई, सगुणाबाई। अशा 8 राण्या होत्या। गडावरती 6 राहायच्या। 6 राणींचे 6 महल। वरती एक खिडकी आहे। या भिंतीला दरवाजातून आतमध्ये जायचं। राणीचं 450 वर्षापूर्वीचा दगडातलं इंडियन टॉयलेटचं भांड आहे, ते आतून एकदा तुम्ही ते बघून यायचं। बघूया कोणाकडे आता मोबाईल आहे, त्याला कॉल कर। काय होतं हे सगळं आता इकडनं जाऊन ना ते टॉयलेट जी बायको, त्यांच्याकडे 6 बायका होत्या। 8 बायका, 2 राजगडला, एक राजगडला राहायची, ते एक सेवेसाठी 6 इथे। टॉयलेटचा भाग होता आणि तिकडनंच बॅक साईडला डोंगराच्या त्या साईडून ते टॉयलेट पास व्हायचं खालती। चला हे बघा, आपण ज्या दरवाज्यातून आलो त्या दरवाज्याचं नाव आहे मेणा दरवाजा। मेणा दरवाजाच्या विरुद्ध दिशेकडे खाली आहे पालखी। मेणा आणि पालखी आपण हे राणीमहल पाहिले। राणी महालासमोर हे जोते आहेत दाशींची घरं, नोकरां चाकरांचे चौतरे आहे। राणीला इकडे आतमध्ये काही काम लागलं की दासी तिचं उठाची त्या उठूया पुढे यायचं। येतो चिडली तर बघा इकडे लक्ष द्या। या साडीला जाळीवाले 2 खड्डे आहेत। मधला खड्डा दगडामध्ये पॅक आहे। याला म्हणतात धान्याची कोठार। इथे धान्य साठवून ठेवण्याची जागा होती। एखाद्या शत्रूने जर का रायगडाला वेढा दिला, शत्रू गडाला वेढा देणार हा सांगून देऊ शकत नाही। गडाला वेढा जरी 3 महिन्याचा पडला तर गडावरती असणाऱ्या 3000 लोकांना धान्य पुरेल एवढं धान्य याच्या आतमध्ये साठवून ठेवलं जायचं। पहिला खड्डा 22 फूट, दुसरा खड्डा 20। मिनिस्टर ऑफ इंडिया। कम चप्पल तुटली 2 वाजले। घरं पाहिली। हा दरवाजा आहे पालखी दरवाजा। आपण आलो मेणा दरवाजामध्ये। गडावरती लोक पायी येतात ना,
ती या दरवाजेतून येतात. पण आता आपण सर्वजण बाल्य किल्ला पाहतोय. मग बाल्य किल्ला म्हणजे काय, तर सर्वात अति महत्वाची जागा, त्याला बाल्य किल्ला म्हणतात. पण बाल्य किल्ला पाहताना काय दोन प्रकारची बांधकाम आहेत. एक आहे विटा, दुसऱ्या दगडात. राजांच्या कालामध्ये विटा या नव्हत्या. महाराजांच्या नंतर 1733 मध्ये रायगड किल्ल्यावरती सत्ता आली पेशव्यांची, आणि या पेशव्यांनी गडावरती विटांचं बांधकाम केलं. शिवकालीन दगडी बांधकाम. तुम्ही आम्ही बांधकाम जॉईन करताना काय काय वापरतो, वालू, सिमेंट. राजाने काय वापरलंय, चुना, गूळ, शिस असा 3 पद्धतीचा मसाला केला आणि रायगडाचं बांधकाम पूर्णपणे उभारण्यात आलेलं आहे. आता याच्या आतमध्ये महाराजांचा आपण प्रशस्त राजवाडा पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सूरज बोलेल, मला नाही सांगितलं. म्हणूनच सांगतोय, फोन कर ना. प्रिया, नेटवर्क आहे तुला? Network नाही इथं. त्यांना रेंज नाही, सूरजला रेंज नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराज या भिंतीपासून त्या शेवटच्या आडवी भिंत आता धुका असल्यामुळे दिसत नाही, आपण जाणार तिथपर्यंत. हा महाराजांचा हे वाडा, राजवाडा. हा एकावरती एक असा 2 मजली होता. सागाची लाकडं, मातीचे कौल होते, हल्ला झाल्यामुळे जळून गेलं. पण हा वाड्यातला हा पहिला चौथरा आहे बेडरूम छत्रपती शिवाजी महाराजांचा. दादा ओ चप्पल खाली काढा. छत्रपती शिवाजी राजांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला. आणि जो दिवस या रायगडाच्या पदरामध्ये पडला आणि तो दिवस दुःखाचा ठरला, तो दिवस आहे 3 एप्रिल 1680. सूर्योदय मावळला, महाराष्ट्र पोरका झाला आणि रहितेच्या राजाने अखेरचा श्वास या पहिल्या चौथ्यावरती सोडला. हा छत्रपती शिवाजी राजाचाही बेडरूम. मग आपल्या राजांना किती वर्ष आयुष्य लाभलं, फक्त 50 वर्ष. आज आपले 20 वर्ष बालपणामध्ये जातात, उरले 30 वर्ष. 30 वर्षामध्ये स्वतःला राहण्यासारखं भलं मोठे घर बांधू शकत नाही. पण राजांनी मनासारखं धन केलं, धनासारखे राजे झाले. राजांसारखी माणसाने माणसांसारखा गड होता. हे अनेक राजे होऊन गेले. यांच्या बापदाद्यांच्या गाद्यांवरती बसून त्यांनी राज्य केलं. आपला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे. स्वतःची गादी स्वतःने निर्माण केली. अशा राजाने शेवटचा श्वास आणि अखेरचा प्राण या झोत्यावरती सोडला. हा पहिला चौथाला बेडरूम सांगितलं. आणि आपण जिथे आता उभे आहोत, हा महाराजांचा हे मुतपकखाना. हे राजांचं स्वयंपाक घर आहे. म्हणजे आताच आपल्या घरात आले किचन. म्हणजे ह्या थोडक्यात आपण किचन ठेवते. आपण जिथून उभीवरती आलो तो कडा हिरकणीचा आहे. जी माताची आई लहान लेकरासाठी पश्चिमेला कडा हिरकणीचा. तुम्ही पश्चिमेच्या बाजूने गडावरती. त्या मातेची घटना अशी आहे की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. या दिवशी हिरकणी नावाची, पण त्याला नेम नव्हते माहिती, शिवकाळात नेम असायचे. गडावरती नगारखान्यावर नगारे वाजले. महादरवाजा बंद झाला की राजांच्या आज्ञाशिवाय या गडाच्या खाली जाईल पाणीने गडावरती हवा. नगारखान्यावरती नगारे वाजले. महादरवाजा बंद झाला. महादरवाजा कधी लागतो, ज्यावेळी रायगडावरती आपण पायी वारी करतो त्यावेळी. मध्यभागी दरवाजा आहे आणि हा दरवाजा बंद झाला आणि हिरकणी नावाची माता गडावरती अडकली. ती माता गडावरती अडकली. त्या मातेची महाराजांनी खाण्याची राहण्याची सोय केली, परंतु ती माता गडावरती राहिली. माता गडावरती 100 एकरचं क्षेत्रफळ फिरते. अखेर पश्चिमेच्या कड्यावर जाते. पायातली चप्पल, हातातली किती कड्यावर ठेवते. रात्रीची 12च्या सुमारात माता दगड धरत तो कडा खाली उतरते. ही बातमी महाराजांनी सकाळी पहाटे समजली की हिरकणी नावाची माता लहान लेकरासाठी कडा उतरून खाली. बातमी समजल्यानंतर मातेच्या घरी महाराजांनी 2 शिपायांना पालखी घेऊन पाठवली. मातेला पालखीत सुद्धा बसवलं. दरबारामध्ये अंधारे विचारलं की माता, जो कडा तू रात्री खाली उतरलीस तो कडा सांभाळ्या दिवसाची उतरून जातो. माता राजाने म्हणते की राजा, ज्या वेळेला तो मी कडा उतरून खाली जात होती त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर लहान लेकरू दिसत होतं आणि आता माझ्या डोळ्यासमोर मला दरी दिसते. मी आता खाली जाऊ शकत नाही. या रायगडाच्या आर्किटेक्चर होते हिरो चिंदोरकर. आज आपलं घर बांधलं, आर्किटेक्ट इंजिनियर घराची गॅरंटी देऊ शकतो. गडाची गॅरंटी काय देते की आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे तडपत राहतील तोपर्यंत आमच्या केलेल्या कार्याला धक्का लागू शकतो. महाराज शिरोजर म्हणतात, एखादी स्त्री रात्री 12च्या सुमारास जर काही कडा हिरोजीचा तो कडा तासा, कड्याला नाव दिले हिरकणी कडा. तो कडा तासून घेतला, कडा प्लेन केला, त्या कड्याला नाव दिले हिरकणीचा कडा. अशी त्यावेळी त्या मातेची आईचं प्रेम हे बाळावरती किती असतं हे 450 वर्षापूर्वी हिरकणी मातेने सिद्ध केलेला तो पश्चिमेला कडा हिरकणीचा बुरुज आहे. आता महाराजांचा मुतपाखाना पाहिला, बेडरूम पाहिला. आता पुढे त्यांचा आपण ऑफिस पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.
नाही ते ऐकतो फुकट. चल भाई. हे बघा, आता आपण बेडरूम किचन पाहिलं, त्याच्या समोर हा जो चौथा आहे याला म्हटलं जातं सचिवालय. म्हणजे जेवढे राजांचे गडकिल्ले होते एवढ्या गडकिल्ल्यांचा लेखी कागदोपत्र्यावर इथून चालला द्यायचा. म्हणजे राजांचं राजवाड्यामध्ये हे राजांचं मुख्य ऑफिस, म्हणजे हा राजांचा तेव्हाचा दप्तरखाना होता. दप्तरखान्याच्या समोर हिरवगार चौतारा, ही गवत दिसते का त्या चौताऱ्यावरती, तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दोन प्रकार आहे. एक आहे दिवाणिया, दुसरा दिवाणी खास. एक आम जनतेसाठी, एक आहे खास जनतेसाठी. आज आपण खास मध्ये आहोत. एकदा त्या भिंतीच्या आतमध्ये गेलं तर दिवाणिया, आमराजे आतमध्ये बसल्याचे राजे हे राजे होते, पण राजे छत्रपती झाले, सिंहासनाधीश झाले, विराजमान झाले. ती जागा आतमध्ये आहे, तिकडे आपण जाऊया. पण जाण्यापूर्वी महाराजांचा खलबत करण्यावर रूम पाहून आपण पुढे जाऊ. हा इथं आतमध्ये कुठेतरी आहे ना. हे बघा, समोर जी विटांची रूम दिसते का तुम्हाला, बघा लोक उभे आहेत, याला म्हणतात टाकसाल. होन शिवराय, ते बघा तिकडे जातात, दिसते. होन शिवराय राजमुद्रा करन्सी छापण्याची जागा. मग स्वतःचे पैसे त्या ठिकाणावरती तयार केले. जसे नाशिकमध्ये रिझर्व्ह बँक आहे ना, तशी आपल्या राजांची या ठिकाणावरती ते टाकसाल होते. बघा, मिंट म्हणतात त्याला. समोर आया त्याच्या खाली खड्डा, इथे कोपऱ्यामध्ये 12 पायऱ्या. त्या 12 पायऱ्या खाली जमिनीमध्ये उतरलात की आडबाजाची रूम आहे, त्याला म्हणतात खलबत. या खलबतखान्याचे गुप्तेर होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हटलं की बहिरूपी. प्रत्येक गडकिल्ल्यांची, गावांची, गडांची बातम्या महाराजांना याच्या आतमध्ये जाऊन शेअर करायचे. हे नव्हे तर औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारी स्वराज्यात एकच व्यक्ती म्हणजे बहिरूपी बहिर्जी नाईक. महाराज सतत म्हणायचे की माझ्या स्वराज्याचा तिसरा डोला म्हणजे बहिरूपी बहिर्जी नाईक. म्हणतात खलबतखाना. पाहायचं असेल तुमच्या मोबाईलची टॉर्च लावायची, तुमच्या जबाबदारीवरती आतून तो रूम बघून. चल भाऊ. हे बंद करू की सूरजला फोन लावला. चल परी चल. बघायला भेटणार नाही तर गर्दी जास्त आहे खाली. कोणीही 7 मजले होते. इंग्रजांनी हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये जळून गेलं. पण याचा वापर काय केला जायचा, तो हा पहिला स्तंभ सप्तमनुरी. महाराजांच्या राण्यांना थंडशीर हवा खाण्याची जागा होती सप्त. धुका असल्यामुळे इथे खाली तलाव आहे गंगासागर, ऐकून माहिती असेल. गंगासागर तलावामध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला गागा भट्टांनी काशीवरून 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. महाराजांचा राज्याभिषेक झाला, जे पाणी उरलं ते पाणी खालच्या तलावात सोडलं आणि त्या तलावाचं नाव गंगासागर तलावाचं नामकरण. त्याच्यावरून छोटी कविता रचलेली आहे की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त 7 नद्यांचे पाणी ते झलिले राज्याभिषेकासाठी. जल झाली तीर्थांची घरं आणि खालच्या तलावाचं नाव गंगासागर. असं तलावाचं नाव गंगासागर तलाव. म्हणजे रायगडावरती 11 तलाव आहेत. 11 तलावातून जो काय दगड काढला आणि तो हा बांधकामाला वापरला. कारण की हा दगड आपण खालून आणू शकत नव्हतो, म्हणून गडावर खड्डा मारला, त्यातला दगड काढला, बांधकामाला वापरला. जिथे खड्डा पडला उतरत्या साड्या तडबंद घातला, आतमध्ये पाण्याचा साठा केला. म्हणजे एका दगडामध्ये किती पक्षी महाराजांनी मारले, 2. पाणी पियाला तलाव पण झालं, बांधकामाला दगड सुद्धा झाली. आता पुढे महाराजांचा आपण किंगकोट दरबार पाहूया. फोन पकडू परिछत्री.
कुलपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत न्यायालय ज्या जागेवरती उभे आहोत याला म्हटलं जातं दरबार. किंग कोर्ट म्हटलं जातं. इथे कोणावरती अन्याय झालेला नाही अशा पवित्र दरबारामध्ये आपल्याच उपस्थिती. पूर्वी महाराजांचं या ठिकाणावरती सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनाचं राजांचं सोन्याचं सिंहासन या ठिकाणावरती होतं. तो जुल्फिकार खान याचा टोपणनामा इतिकाद खान 3 नोव्हेंबर 1689 मध्ये या रायगड किल्ल्याला सर्वात मोठा एक अजगर वेढा पडला. या वेड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं या जागेवरचं सोन्याचं सिंहासन धनाचे भाव घालून विकून त्यांनी नष्ट केलं. बदलायची बोलत राहिली पाहिजे की नाही म्हणून आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जनसिंग यांच्या हस्ते महाराजांच्या मेघडंबरीची मैदानावरच्या छत्राची स्थापना झाली आणि त्या छत्राच्या हाती मूर्ती आहे की 6 जून 2009 मध्ये युवराज कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले आपल्या राजांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली. मूर्तीचं वजन आहे 600 किलोची मूर्ती आहे. राजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन काय आहे? महाराज सकाळी पहाटे स्नान करतात, अंगावरती पोशाख बलिदान करतात, गळ्यामध्ये कवड्याची माळ घालतात, गडदैवता शिरकाई मातेला साखर घालतात, ग्रामदेवता झोलाई मातेला वंदन करून महाराज याच नगरखडात निघाले 32 मन सोन्याच्या सिंहासनाकडे आणि इथे बसलेले 6000 मावळे आपल्या राजांना भगवे फेटे करतात, मानाचा मुजरा करतात. राजे मानाचा मुजरा स्वीकारतात आणि महाराजांची पहिली नजर गेली सोन्याच्या सिंहासनाकडे. दुसरी नजर इथे बसलेल्या तमाम 6000 शिवभक्तांकडे गेली आणि महाराज या 6000 शिवभक्तांकडे नजर टाकताच आपल्या महाराजांचं अंतःकरण आपल्या राजांचं हृदय हे भरून येतं. मग महाराजांचं अंतःकरण भरण्याचं कारण काय असेल? ज्या वीरांवर, ज्या लोकांवर, ज्या पोरांवर आज आम्ही हे हिंदवी स्वराज्य उभं केलं असा जीवाभावाचा एकही सरदार, एकही मावळा राजांना दरबारात पाहता येत नव्हता. कारण की हे वीर पुरुष मरण पावले होता. मरण पावलेल्या वीरांच्या इदवा बायका पोरं म्हणजे या दऱ्या खोऱ्यामधून ज्याने प्राणाचं बलिदान दिलं, घरचा करता दरकार धारात तिरकी पडला, यांच्या इदवा बायका बसलेल्या बघून महाराजांचं अंतःकरण होण्याचं कारण आणि राजा आऊसाहेबांना म्हणतात, आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढताच या आम्हास आमचे माऊली आठवतात. दुसरी पायरी चढतो आधी लगन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा तानाजी माळुसरे. आणि तिसरी पायरी चढतोय की निस्त्रीच्या खिंडीमध्ये नुकताच मारला गेला तो माझा प्रतापराव गुजर. असंख्य वीरांची नावं घेऊन महाराज सिंहासनात दिस झाले आणि काशीतून आलेल्या गागा भट्टाने 7 नद्यांचा पाण्याचा अभिषेक घातला. सोन्याच्या 1000 मोहरा उधळल्या आणि एका मावळ्याने ललकार दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत्ता वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. प्रकारे महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा या दरबारात झाला. पण राजांच्या काळात लाईट माई सिस्टीम काही नव्हती. महाराज त्या जाग्यावरून जर हळू बोलले ना त्या समोरच्या गेट पर्यंत आवाज यायचा. गेट पाशी व्यक्ती हळू बोलली तर राजांना आवाज यायचा. आवाज आता सुद्धा येतो दादा, परंतु पावसाळी दिवस वारा आहे खूप, त्यामुळे आपण आवाज ऐकू शकत. समोरचे आपले गेट आहे नगारखाना, मुंबईचा गेट ऑफ इंडिया आहे. इंग्रजांनी याची कॉपी करून मुंबईमध्ये बांधलाय, त्याची कॉपी करून इथे बांधलेला नाहीये. पण याला म्हणतात नगारखाना. या बाल्य किल्ल्याचा मेन गेट आहे. याच्यावर नगारे वाजले की दरवाजे बंद आणि दरवाजे बंद झाले की खाली जाईल पाणी आणि वरती येईल हवा. हा तो नगारखाना आहे. किल्ल्याचा मेन दरवाजा येताना पाहायला भेटतो महादरवाजा. आता याच्या पलीकडे राजांचा आपण होळीचा माल बाजारपेठ पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. गडावरती रोखीने आलो ना, त्यामुळे पाठीमागून गड बघितलं. गड पायी आलो याला म्हणतात नगारखाना. याच्यावर नगारे तुतरे सणे चौघडे दुधांबे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. इथं आपला 15 ऑगस्ट 26 जण एकमेळा तिरंगी झेंडा फडकतो. गडावरती कार्यक्रम असा की भगवा झेंडा. राजांचे हत्ती घोडे होते ना पाणी पिण्यासाठी दगडाचं
चला हो, प्रिया बाय सावकाश. 14 वर्षाचे किल्ले बनवायला काय केलं आणि इकडून पायवाट आहे. राजूला लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर बघा आता समोर हा जो मोकळा परिसर आहे याला म्हटलं जातं होळीचा माल. आपण मार्च महिन्यामध्ये सिमक्यात होळी पेटवतो. शिवाजी राजे इथे होळी पेटवायची आणि पेटक्या होळीत नारळ टाकायचे. आज पण आपल्या महाराजांच्या काळामध्ये पेटक्या होळीतून जो बहादर हात घालून नारळ काढेल या बहादराला इनाम म्हणून बक्षीस दिला जायचा. हातातला कडा आणि डोक्याची फुगडी दिली जायची. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे 9 वर्षाचे असताना याच होळीच्या मालावर हाताने नारळ काढतो. हा होळीचा माल आहे. होळी मालासमोर ही महाराजांची मूर्ती आहे. 1974 मध्ये मूर्तीची स्थापना झाली. 2012 मध्ये उदयनराजे भोसले सातारचे आणि भिडे गुजे अध्यक्ष यांच्या हस्ते राजांच्या छत्रीचं उद्घाटन होण्यात आले. या साईडला इकडे दुर्बल पसरी इमारत बाजारपेठ. बाजारपेठेची लांबी 800 फुटाची लांबी आणि 40 फुटाची रुंदी. आगे दुकान पीछे मकान बीच में है स्टोर रूम. म्हटलं एक साईडला दुकान सामान ठेवण्यासाठी आणि दुकान लावण्यासाठी म्हणून त्याला म्हटलं जातं बाजारपेठ. पण त्या बाजारपेठेची जमिनीपासून हाईट बघा, तिकडे लक्ष द्या. हाईट आहे घोड्याची. का देण्यात आली तर पूर्वीची लोक ही होती रुबाबदार. अहो याला चालत्या घोड्यावरून ती बाजार खरेदी करायची. आता आपण बाईक वरती बसून काही बाजार खरेदी करतो ना, अशी त्यावेळी घोड्यावरती करायची. म्हणून ती बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठेतून सरळ गेलात ना सर, तिथं मंदिर आहे जगदीश्वराचं. बघा गाईड माहिती देतं आपल्या दर्शन घेण्यासाठी फक्त त्या ठिकाणावरती झालं. दर्शन झालं की परतीचा मार्ग हाच आहे. पण ते मंदिर इथून पाहतोय, या मंदिराचा आकार कसा पाहायला भेटतो एकदा तुम्ही सांगायचं आहे की नाही. मस्जिद सारखा का देण्यात आलं म्हणजे मोगल सैन्य गडावरती तोडफोड नाही करावी. महाराजांनी 18 पगड जाती मिळून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. यांना वाटलं पाहिजे आपल्या मस्जिद आपण तोडफोड नाही करावी म्हणून मंदिराचा आकार मस्जिद सारखा दिला. पण त्या मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग शंकराची पिंड आहे. महाराज शंकराचे वाडेश्वराचे महादेवाचे भक्त होते म्हणून त्या मंदिरामध्ये शंकराची पिंडी देण्यात आल्या. पण त्या मंदिराच्या समोर छोटासा गेट आहे. गेटच्या पहिल्या पायरीवरती एका दगडात शिलालेख आहे. ज्या कलाकाराने हा किल्ला बांधला या कलाकाराच्या नावाची पाठी. 14 वर्षात किल्ला बांधला. गडाला पैसा पूर्ण पडला. स्वतःचा जमीनदार घरचा जुमला विकला. बायकोचे दागिने विकले. गडाचं बांधकाम पूर्ण केलं आणि महाराजांनी त्यांना विचारलं तुम्हाला काय हवंय बक्षीस स्वरूपात काय माझे मागा. सोनं नाणं पैसा हडका हिरे मोती खजिना 10 गावाचे उत्तर हत्ती घोडे जहागीरदारी इस्टेट हवंय ते मागा आम्ही तुम्हाला देण्याकरिता तयार आहोत. हिरोजी काय म्हणतात राजे पैसा अडका धन दौलत मागाची वेळ येईल तेव्हा राजा मागून घेणार. पण ज्या वेळेला आमची बक्षणाची वेळ येईल तेव्हाच ते मागणार. राजे छत्रपती झाले दरबारातल्या हत्तीच्या अंबारावरती राजांचा रवाना चालला जगदीश्वराच्या दर्शनाला आणि त्या गेट मधून राजे जाणार जगदीश्वराच्या दर्शनाला. तर राजे हिरोजी राजांना म्हणतात महाराज थांबा आता आमची बक्षणाची वेळ आहे. राजे म्हटलं मागा ना हिरोजी. राजे काय राजांना हिरोजी काय म्हटले राजा धन दौलत पैसा अडका काही नको आम्हाला. पण या रायगडाच्या माथ्यावरती आज आम्ही तुम्ही नसताना हयातीत नसताना सुद्धा इथे आम्ही 350 इमारती बांधल्या. 350 इमारती बांधले. तुम्ही राजे सुरत्याच्या मोहिमेवरती होता. आम्ही गडाचं बांधकाम पूर्ण केलं पण आमच्याकडे चुकी होऊन एक दगड राहिला बसवायचा आणि हा दगड घडवलेला आहे राज. हा दगड घडवण्याचे बसवण्याचे आम्हाला फक्त परवानगी हवी. दगडावरती भगवं वस्त्र होतं. राजाने वस्त्र काढल्याने वाचलं सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी यांच्या नावाची पाठी त्या ठिकाणावरती. महाराज काय म्हणले राज हिरोजी काय म्हणतात राजाने ही बसवायची आम्हाला इथे. राजे काय म्हणतात अहो एवढीशी नावाची पाठी इथे का मागताय. महादरवाजावरती लिहा या नगरखान्यावरती मोठ्या अक्षरामध्ये एक म्हणून लिहा पण इथेच का. हिरोजी काय म्हणत असतील राजा दिखावा करण्यासाठी बक्षीस नको आम्हाला. का जर हे पाहिजे असेल तर आम्ही पैसा अडका घेतला असता. पण राजा ज्या वेळेला तुम्ही या जगदीश्वराच्या दर्शनासाठी राजा येणार आहात त्या वेळेला तुमच्या उजव्या पायाला लागेल धूल पायरीच्या माथ्यावरती पडेल. राजा एवढंच आम्हाला बक्षीस हवंय. सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी हिंदुळकर यांच्या नावाची पाठी तिथे बसवली आहे. तिथे महाराजांची आहे समाधी. समाधीला नतमस्तक झालात की हा परतीचा मार्ग इथून तुम्ही रिटर्न जाणार. माझ्या प्रत्येकी ग्रुपला शेवटचे 2 शेर ऐकून माझ्या माहितीला रजा देतो की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठ्यांविना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. की अंधार फार झाला
की अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा याच महाराष्ट्राच्या भूमीला आई राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे, जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. माहिती झालेली आहे दर्शनासाठी पुढे जायचं.